नमस्कार प्रेक्षकांनो, या सावलीच्या जणू सावली मालिकेमध्ये या ठिकाणी आता हे तिलोत्तमाने ऐश्वर्या मिळून खूप मोठा निर्णय घेत आहे आणि त्याच्यामुळे सावलीला खूप मोठा भयानक धक्कासुद्धा बसताना दिसणार आहे. अक्षरशः पायाखालची वाळू जमीन सरकताना या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. पण या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे. तर प्रेक्षकांनो, मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इथे तिलोत्तमाला हा जगन्नाथ फोन करतो. नमस्कार तिलोत्तमाबाई, कसे आहात तुम्ही? तेव्हा मी ठीक आहे, पण तू कशाला फोन केला आहे ते मला आधी सांग. मी बिनकामाचा कधी फोन करत नाही, काम असल्यावरच फोन करतो ना. असं बोलताना या ठिकाणी आपल्याला तो दिसतोय. आणि तुम्हाला मी मागे वेळोवेळी धोक्याची सूचना दिली, सारंगवर संकट हे पण दिलं, सावलीने पण दिलं. तुम्ही ते माना नका मानू, मी हे मानत नाही असंही तिलोत्तमा बोलते. पण अजून भविष्याची तुम्हाला या ठिकाणी सूचना देतोय की या सारंगच्या पत्रिकेमध्ये प्रेमयोग मिलनयोग आहे. तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. ही मी या गोष्टी मानत नाही असं बोलते. तेव्हा ती बोलते, सारंगच्या सोडा, या सावलीच्या पत्रिकेत सुद्धा या ठिकाणी प्रेमाचं मिलनयोग आहे आणि सध्या सारंगच्या आजूबाजूला कोण फिरते? सावलीच आहे. त्याच्यामुळे सावलीच्याच तो नक्की प्रेमात पडणार. तुम्हाला मी फक्त सूचना द्यायला फोन केला आहे. फोन ठेवते ती आणि मग त्याची बायको बोलते जगन्नाथची, का तिला कशाला सांगायचं, आता ती सारखं सारखं अडथळे आणणार, प्रॉब्लेम येणार आणि खूप गोष्टी करणार, या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून. तेव्हा हो बरोबर आहे, पण हे गरजेचं होतं. तिच्या सावलीच्या रस्त्यामध्ये प्रचंड आणि खूप मोठे अडथळे येत राहणार आहे. त्यामुळे सांगून सगळ्या गोष्टी करण्यात सगळी मजा पूर्णपणे वेगळंच आहे असं हा जगन्नाथ त्याच्या बायकोला इथे बोलताना दिसतोय. आणि त्यानंतर आता लवकर हा सारंग सावलीच्या प्रेमात पडला आणि एकदा का प्रेमात पडला तर सावलीला सारंगच्या पासून दूर कोणीच करू शकत नाही असं बोलताना आपल्याला दिसतोय इथे. आणि एवढंच नाही, पुढे नंतर तुम्हाला पाहायला मिळेल की ते बबलू वगैरे सगळ्या गोष्टी सोहम बोलत असतात, काय तुझं अजून वर्कआउट होत नाही काय, असंच टाईमपास चाललं आहे. तेवढं तिथे तारा येताना दिसते, तो तिकडं बघत राहतो आणि टाईमपास वगैरे करताना दिसते. तेव्हा तो विचारतात, तुमचं प्रेम आहे ठीक आहे, पण तुमचे घरचे हे मान्य करणार का? असं तसं सगळी चर्चा या ठिकाणी सुरू असते. आणि याच वेळी मग हा बबलू वगैरे ह्या सोहम वगैरे विचार करतो की तू टी व्ही रियालिटी शोमध्ये का भाग घेत नाही? तू जर त्या ठिकाणी गेली तर फेमस होशील, पॉप्युलर होशील, आमच्यासारखीच प्रसिद्धी होईल. मग आई नक्कीच या ठिकाणी लग्नाला आपल्याला हो करतील, तू पण स्टार बनशील, जास्त लोकांपर्यंत पोचशील. ताराला हे ऑप्शन खूप चांगलं वाटतं. त्याच्यामुळे या ठिकाणी ती घरी जाते. तेव्हा घरी या ठिकाणी भैरवी फोनवर आपल्याला बोलताना दिसते. बोलते की हे सगळं तुमचं काय चाललं आहे? व्हॅलेंटाईनचा शो एवढा छान, एवढा कडक गेला, तर आता तुम्ही कमी पैशातच कशाला ॲग्रीमेंट वगैरे सगळ्या शोज घेत आहेत? असं बिलकुल चालणार नाही. आता रेट्स वाढलेत, पैसे जास्त घ्यायला पाहिजे. तुम्हाला मॅनेजर कशाला केला आहे मी? असं भडकताना तिच्यावर या ठिकाणी दिसते. आणि रेट जास्त असेल तरच फोन करा असं सुद्धा मॅनेजरला ती बोलताना इथे दिसते. आणि यानंतर इथे तारा येते दिसते, मग मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा ती बोलते, काय झालं? ते आधीच पैसे दिले असते, एक तर आपण हा मॅनेजर ठेवला आहे पण आपल्याला हवे तसे पैसे देतच नाही आहे, नुसतं या ठिकाणी कमी पैशात काम करतो आहे. आता तुझं व्हॅलेंटाईनचा शो एवढा भारी झाला, इतकं झालं, मग पैसे वाढवू नको? जशी डिमांड आहे तशी आपण पुरवठा करतो आहे ना, मग त्यांना हे करायला नको का? तेव्हा बोलते, तू म्हणते बरोबर, पण तसा तो फारसा हे झाला नाही. माझा फेस जास्त लोकांपर्यंत पोचला नाही आहे आणि माझं सोशल मीडिया या त्या सगळ्या गोष्टी वाढल्या ना, फॉलोईंग वाढले, इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढले ना, तर माझी पॉप्युलरिटी वाढवून मी फेमस होईल आणि मग जास्त पैसे भेटतील. तेव्हा ही वैरी बोलते, अरे वा, पहिल्यांदा तू डोकं चाललं आहे, खरंच मानायला पाहिजे तुला. तू जे काही बोलते ना ते विचार करण्यासारखं आहे असं ही भैरवी बोलते दिसते. यानंतर मग ही तारा तिला एक ऑप्शन देताना दिसते की या गोष्टी केल्या ना तर मी खूप फेमस होऊ शकते. आणि मग एवढंच नाही तर या ठिकाणी ही भैरवी मात्र भडकते. तू म्हणजे टी व्ही रियालिटी शोचं बोलते काय? हो, मी टी व्ही रियालिटी शो आता लवकरच इथे सुरू होतो, त्याच्यात जर मी भाग घेतला ना तर नक्कीच मी अख्ख्या जगाला टी व्हीसमोर दिसेल, फेमस होईल, फॅन फॉलोईंग वाढवेल. त्यामुळे मग आपल्याला पैसाच पैसा भेटेल असं बोलता येईल दिसेल होती. तू वेडी का? हे टी व्हीमध्ये शो, आधीच तू खूप स्टार आहे, लोक तुम्हाला ओळखतात आणि पॉप्युलर आर्टिस्ट आहे तू, आणि टी व्ही शोमध्ये जाऊन काय करणार आहे? तेव्हा हो बरोबर आहे, पण जास्त लोक मला
या ठिकाणी ओळखत नाही. टी व्हीवर कसं सगळ्यांना दिसेल, मी माहिती होईल आणि मग आपल्याला हवं तसं भेटेल. तेव्हा आधीच आत्ता तुझे जे काही शो मॅनेज होत आहेत ते कसेबसे आपण करतो आहे आणि टी व्हीवर सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं ते मॅनेज होणं खूप अवघड आहे. नाही पण नको बोलते. आपल्याला पुढे जायचं असेल, मोठं व्हायचं होतं ना आणि पिंजळांच्या पण वर पुढे जायचं असेल तर या सगळ्या गोष्टी कराव्याच लागेल असं या ठिकाणी ही तारा बोलताना दिसते. आणि तुला काय अशक्य नाही, तू बरोबर मॅनेज करशील. तर ही भैरवी बोलते, तू जे काय बोलते ना ते एकदम बरोबर बोलते. ठीक आहे, अजून खूप एफर्ट्स घ्यावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल, पण आपण करूया असं बोलताना या ठिकाणी दिसते. आणि मग तारा इथे खूप खुश होताना दिसते. आणि दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की ऐश्वर्या इथे असताना ही तिलोत्तमा दुसरीकडे विचार करत असते. हा जगन्नाथ जे काही बोललं ना त्याच गोष्टीचा विचार करत असते. आणि मग या ठिकाणी ऐश्वर्याला बोलवते ती इकडे, काय झालं मम्मा, काय टेन्शन आहे, काय एवढं काय विचार करताय, ती विचारत सुद्धा. तेव्हा ही बोलते, हो टेन्शन आहे, या सारंगचं काय कळलं, त्या पोरीच्या प्रेमात पडलं ना डोक्याला ताप होईल, त्याच्या बाबतीत काय करू कळत नाही मला. तेव्हा काही करून ती पोरगी या घराच्या बाहेर गेलीच पाहिजे असं तिलोत्तमा बोलताना या ठिकाणी दिसते. त्यानंतर ऐश्वर्या एक सल्ला देते आणि बोलते की एक काम करायचं का, सारंग काय तुमच्या शब्दापुढे नाही, तुम्ही जे बोलाल ते सगळं ऐकत असतो बरोबर ना. तर मग दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव आपण त्यासमोर मांडायचा का, तो तुम्हाला नकार देऊ शकणार नाही. परंतु हे सगळं ऐकून मात्र इथं सावलीला खूप मोठा मानसिक धक्का बसताना दिसतोय आणि जुन्या गोष्टीच्या सगळ्या ती आता विचार करून अपसेट होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि मग या ठिकाणी सावली हे सगळं ऐकते. खूप या ठिकाणी तिला धक्का बसतो. त्या सगळ्याच विचारामध्ये ती या ठिकाणी असते. आता सारंग माईपासून लांब होईल आणि जे आसमीच्या विषयी जे बोलले असेल ते सगळं सांगते आणि मैत्रीची तिची आठवते. आणि मग दुसऱ्या विषयाकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की सारंग रूममध्ये असतो आणि ही किचनमध्ये असतं. सावली विचारच सगळ्या गोष्टी करत असते. तेव्हा ही अमृता बोलते, ते जे काही बोलते ना त्या गोष्टीचा विचार करू नको. एकदा सारंग तुझ्या प्रेमात पडलं ना या गोष्टीला किंमत राहणार नाही. हे की ब्रेकफास्ट त्यांना देऊन ये. तेव्हा सावली या ठिकाणी ब्रेकफास्ट द्यायला जाते, पण ही अमृता बोलते हसऱ्या चेहऱ्यांचा असं जाऊ नको. आणि मग तो ब्रेकफास्ट घेतो आणि सोहम या ठिकाणी बबलू पण येतो. मला तुला अशा अवस्थेत बघवत नाही, मला तुझी खरंच खूप काळजी वाटते. काळजी असते ना तो इथं थांबला असता, सगळ्या गोष्टी केल्या असता. हिला बघ, रात्री मी एक गोष्ट बोलली नाही, आता सकाळी मला ब्रेकफास्टला आणून दिली. खरंच या ठिकाणी खूप छान आहे. काय टाकले, तेव्हा मध टाकले, साखर टाकली नाही, तुमच्यासाठी चांगली नाही म्हणून खरंच खूप उत्तम झाले. कौतुक करताना सारंग या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि नंतर तुम्हाला जर काय लागलं तर मला सांगा. आणि तिथून निघून जाताना ते दिसते. परंतु सारंगला या ठिकाणी थोडंसं वेगळं वाटतं, करायचं जर काय हे अशी का वागते, पण तिलोत्तमाने सांगितलेलं होतं. आणि दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की ही जयंती अक्षरशः वैताग देते सगळ्यांना. हा सावलीचा भाऊ तिथे जॉबवरून प्रचंड ती सुनावते, असं तसं काय काय बोलत असते. तेव्हा आधीच तू एवढं सगळं करते, थोडा पैसा आला तो हप्त्यात जातो, दुसरा तो सगळा ह्याच्यात पात्राला जातो. बरंच बोलताना अक्षरशः टोमणे मारताना दिसते. मी इथं येऊन नुसतं या खोराट्यात बसले. तेव्हा तो पण बोलतो सावलीचा भाऊ, तिची काही चुकी नाही आहे, माझी चुकी आहे, मीच नाकारत आहे. आणि तिच्या टोमण्याने तिचे आईवडील पण संतप्तात, हा पण संतप्तो आणि निघून जाताना या ठिकाणी तो दिसतोय. त्यामुळे आईवडील सगळेजण इथे वाईट जातात, हे गेला तर कुठं टेन्शन घेताना दिसतात. आणि मग दिवसभर वाट बघितल्यानंतर तो संध्याकाळी या ठिकाणी आपल्याला त्या दिवसाला कुठं गेला होता न सांगता आम्ही कुठं शोधलं. तेव्हा एका खूप महत्त्वाच्या कामासाठी गेलो होतो. मी नोकरी शोधायला या ठिकाणी गेलो होतो, पण मला कुठंच नोकरी भेटली नाही दिवसभर शोधूनसुद्धा. नोकरी काय तुमच्या पुढ्यात पडली काय की बाबा गेले आणि भेटले, तुम्ही नाकारताय आणि बरंच ते सुनावताना दिसते. आणि अशी नोकरी भेटत नाही, काय त्या नवऱ्याला ते सुनावतात. आणि मग ते जर काय बोलायला गेलं त्याच्या सासरा तर ती मला बोलतात रटकन नाटके करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्यामुळे आता पाहू मालिकेत आपल्याला येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय पाहायला मिळेल. दुसरा लग्नाचा प्रस्ताव मला या सारंग काय उत्तर देतो हे पण आपल्याला पाहायला लागेल. अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो रिव्ह्यू आणि जर अपडेट तुम्हाला माझ्या या चॅनलवर पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.